ऑल आज आपण या लेक्चरमध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी जिओलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून कशाप्रकारे विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकतो, त्यामध्ये ते कसे चांगले मार्क्स मिळवू शकतात आणि त्यामध्ये कोणते प्रोज आहेत, कॉन्स आहेत व कशाप्रकारे आपण या सर्वांवरती नियोजन करून चांगले गुण मिळवून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. माझं जिओलॉजी या सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन देखील झालेलं आहे. अर्थ आणि प्लॅनेटरी सायन्सेस पृथ्वी विज्ञान या विषयामध्ये नेट JRF देखील मी उत्तीर्ण झालेलो आहे. ग्राउंड वॉटर सर्वे म्हणजे भूजल याच्यामध्ये मी रिसर्च फेलमधून काम केलेलं आहे, काम पाहिलेलं आहे. UPSC मार्फत जिओलॉजिस्ट या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमधून माझी सेंट्रल जिओलॉजिकल सर्व्हिसेसमध्ये निवड झालेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनामध्ये ग्रुप B पदी देखील माझी निवड झालेली आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांना जिओलॉजी या विषयाबद्दल कुतूहल असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला जिओलॉजी हा विषय घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणे याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, परंतु हे सर्व असताना देखील एक माहिती तुम्हाला शेअर करायची आहे. तीही की जरी हा लेक्चर मराठी ह्या लँग्वेजमधून मी रेकॉर्ड करत असेल तरीसुद्धा UPSC म्हणा किंवा MPSC म्हणा या परीक्षांमध्ये जिओलॉजी लिहिण्यासाठी जी भाषा वापरली जाणार आहे ती फक्त आणि फक्त इंग्लिश असणार आहे. मग माझा मराठीमधून लेक्चर घेण्याचा उद्देश काय, तर तो पुढीलप्रमाणे. सर्वप्रथम आपण पुढच्या स्लाईड्समध्ये पाहणारच आहोत की हा विषय घेण्याचे खूप काही फायदे आहेत, तसेच काही तोटे देखील आहेत. त्या तोट्यांमध्ये जे ऑपरेशनल किंवा इन प्रॅक्टिकल जे तुम्हाला कॉन्स म्हणतो, तर त्याच्यापैकी एक म्हणजे खूप कॉम्प्लेक्स भाषा असते रेफरन्स बुक्सची. खूप सारे रेफरन्स बुक्स असतात, बल्की आहेत, आणि त्यामुळं सोप्या भाषेत एक्सप्लेन करून सांगणं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणणं स्वतःमध्ये किंवा वाचताना, तर हे खूप महत्त्वाची गोष्ट होते. आणि यामुळं तुमचा जो वेळ आहे तो वेळ खूप वाचणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही परीक्षा आहेत जसं की वनसेवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शनल सब्जेक्ट्स निवडावे लागतात. तर हे 2 विषय स्वतंत्रपणे किंवा 2 विषयांचा एकत्रित अभ्यास करणं ही एक खूप मोठं टास्क आहे. त्यामधील जिओलॉजी जर एक विषय असेल तर तो विषय कशाप्रकारे लवकरात लवकर कमी वेळेत आणि खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर करता येईल या दृष्टीने मराठी भाषा किंवा मराठीमधलं एक्सप्लेनेशन जास्त कारगर ठरतं. हेच जर मी इंग्लिशमधून लेक्चर डिलिव्हर करेन तर काही गोष्टी तुम्हाला रिपीटेड बघाव्या लागतील, त्यामध्ये तुमचा वेळ देखील जाणार आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतून संपादित केलेलं ज्ञान हे चिरकाल टिकणारं असल्यामुळे, म्हणजे हे कोणासाठी, हे महाराष्ट्रातील मराठी भाषिक मुलांसाठी स्पेसिफिकली मी म्हणत आहे. सो हे 2-3 जर बेनिफिट्स पाहिले तर ह्याच्यामध्ये तुमचा वेळ प्रचंड प्रमाणात सेव्ह होणार आहे आणि हे लॉंग टर्म लक्षात राहण्यासाठी देखील मराठी भाषेचा उपयोग होणार आहे. सो या इंट्रोडक्टरी रिमार्क्सनंतर आपण जिओलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट घेण्याचे काय फायदे आणि काय तोटे आहेत हे एक थोडक्यात पाहणार आहोत. बऱ्याच जणांनी यूट्यूबवरती किंवा इतर आपल्या सिनियर्सकडून वगैरे जिओलॉजी या सब्जेक्ट्सबद्दल काही प्राथमिक माहिती मिळवलीच असेल, परंतु मी काही ते अनटच्ड पॉईंट्स जे असतील ते इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्यापैकी मुलांना माहिती आहे की जिओलॉजी ऑप्शनल हा खूप कमी जणं घेतात आणि त्याची कारणं देखील पुढे डिस्कस केली जाणार आहेत. फायद्यांमध्ये सर्वात मोठा फायदा जिओलॉजी घेण्याचा हा आहे की हा एक ऑमनीप्रेझेंट सब्जेक्ट आहे. ऑमनीप्रेझेंट म्हणजे काय, की इट इज प्रेझेंट सायमल्टेनियसली एव्हरीवेअर म्हणजे कुठे, UPSCच्या IAS एक्झाममध्ये, इंडियन फॉरेस्ट वनसेवेमध्ये, राज्यसेवेची जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तिथं देखील हा
आहे आणि MPSCची वनसेवा इथं देखील हा सब्जेक्ट कवर केला जातो आहे. तर अशा प्रकारे आपण हा एकच सब्जेक्ट विविध एक्झाम्समध्ये त्याचा यूज केला जाऊ शकतो. म्हणजे एकच पेपर तयार करायचा आहे, एकच अभ्यास आहे आणि तो विविध परीक्षांमध्ये जसाच्या तसा सिलेबस आहे, त्यामुळे जसाच्या तसा आपण यूज करू शकतो. सो तुमचं जे 2-2, 3-3 ऑप्शनल सब्जेक्ट्स तयार करण्याचा जो वेळ आणि कष्ट आहे ते यामुळं वाचणार आहेत. सो हे सर्वात मोठं बेनिफिट जिओलॉजी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करण्याचं आहे. खालीलपैकी बऱ्यापैकी जे प्रोज आहेत ते सर्वांना माहिती असण्यासारखेच आहे. जसं की हा एक सायन्स सब्जेक्ट आहे, परंतु सायन्स सब्जेक्ट म्हणजे काय, सायन्स सब्जेक्ट असल्याचं बेनिफिट काय, तर एकतर तो लॉजिकल आणि कन्सेप्च्युअल असणार आहे. त्याच्यामध्ये खूप काही असं सब्जेक्टिव्हिटी नसणार आहे. जसं की हिस्ट्रीमध्ये किंवा जॉग्रफीमध्ये किंवा इतर आर्ट्स रिलेटेड सब्जेक्ट्समध्ये असतं की तुम्ही इंटरप्रेट कराल तो अर्थ त्या उत्तरामधून किंवा त्या वाक्यांमधून निघत असतो. परंतु सायन्स रिलेटेड सब्जेक्ट्स असे असतात की ते फॅक्ट्सवरती आधारभूत असतात. ती फॅक्ट्स तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ते मार्क्स मिळतात. त्यामुळं फॅक्ट्स बेस्ड असल्यामुळे इंटरप्रिटेशनचा जो स्कोप आहे तो खूप कमी होऊन जातो आणि हा मुद्दा तुम्हाला मार्क्स मिळवण्यामध्ये खूप जास्त हेल्पफुल ठरत असतो. सायन्स सब्जेक्टमध्येच आणखी एक त्याची छटा अशी आहे की जसे की फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स हे सायन्स सब्जेक्ट्स आहेत, परंतु हे खूप टेक्निकल सब्जेक्ट्स मानले जातात. जसं की ह्याच्यामध्ये खूप काही आकडेमोड असते किंवा खूप इक्वेशन्स असतात. त्या प्रमाणात जिओलॉजीमध्ये अशी आकडेमोड किंवा इक्वेशन्स किंवा टेक्निकल पोर्शन हा खूप कमी आहे, खूपच कमी आहे. आणि जसं की रिपिटेटिव्ह म्हणजे काय की रिपिटेटिव्ह याचा अर्थ की पास्ट इयर क्वेश्चन्स खूप सारे रिपीट होतात. त्याच्यामुळं जो सिलेबस आहे तो त्या सिलेबसच्या मधूनच क्वेश्चन्स येतात आणि ते सारखे रिपीट झाल्यामुळं पेपर हा खूप जास्त प्रेडिक्टेबल होऊन जातो. आणि प्रेडिक्टेबल झाल्यामुळं तुमचे जे एफर्ट्स आहेत ते खूप वन डिरेक्शनल आणि शार्प होऊन जातात. सो हा एक मोठा प्रो या विषयाबद्दल आहे. खूप काही विद्यार्थी हा सब्जेक्ट घेत नाहीत कारण की ह्याच्याबद्दल असलेला म्हणजे न मिळणारा गायडन्स किंवा खूप जास्त पॉप्युलर नसणं ह्यामुळं खूप कमी विद्यार्थी हा ऑप्शनल चूज करतात. आणि त्याच्यामुळं काय असतं की खूप कमी मुलांसोबत तुम्हाला कॉम्पीट करावं लागतं. UPSCमध्ये ऑन अन ॲव्हरेज 30 ते 50 मुलं फक्त हा सब्जेक्ट चूज करतात. 30 ते 50 मुलं फक्त. त्यामुळं तुमचा पेपर जर तुम्ही छान अभ्यास करून व्यवस्थित मांडणी करून जर उत्तर लिहिलं तर तो इतरांपेक्षा खूप जास्त हायलायटेड होतो आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्यामध्ये त्याची मदत होते. सो हा एक बेनिफिट आहे जिओलॉजी ऑप्शनल घेण्याचा. त्याचप्रमाणे सिलेबस जो आहे तो खूप लिमिटेड आहे आणि टू द पॉईंट आहे. आणि हे सर्व सिलेबसचे जे पॉईंट्स आहेत ते बेसिक सायन्सशी रिलेटेड कन्सेप्ट्स वापरून आपण त्या जिओलॉजीचा अभ्यास करू शकतो. बेसिक सायन्स हे बऱ्यापैकी प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही वाचलेल्या असतात. जसे की स्टेट बोर्डची सायन्सची पुस्तके किंवा NCERTची पुस्तकं. यातील ज्या छोट्या कन्सेप्ट्स आहेत त्यांचं ॲमॅल्गमेशन करूनच आपण जिओलॉजीसारख्या विषयाला एक मूर्त स्वरूप दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं याच कन्सेप्ट आपण आपली ॲप्लिकेशन बेस्डमध्ये जिओलॉजी या विषयामध्ये शिकत असतो. सो खूप वेगळं काही नवीन शिकण्याची गरज इथं नाही आहे. त्याच कन्सेप्ट्स असतात, फक्त वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांना मांडावं लागतं, वेगळ्या प्रकारे त्यांना इमॅजिन करावं लागतं. अँड दॅट्स ऑल. तुमचा जिओलॉजी हा विषय तयार होऊन जातो. स्मॉल सिलेबस असल्यामुळे ह्याचं जो वेळ आहे प्रिपेअर करण्याचा तो खूप कट डाऊन होऊन जातो. 4 महिन्यामध्ये व्यवस्थितरित्या आपण हा विषय तयार करू शकतो. पण कमी वेळेमध्ये तयार करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य स्ट्रॅटेजीची खूप गरज आहे. कारण की हा असा विषय आहे, जर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर या विषयामध्ये खूप सारं लिटरेचर अवेलेबल आहे, खूप सारे रिसर्च पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये मुलं अडकून बसतात आणि आपला वेळ गमवत असतात. त्यामुळे सिलेबस कव्हर करणं, कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सिलेबस कव्हर करणं हा मेन टार्गेट असला पाहिजे. आणि जिओलॉजीमध्ये
तो करणं खूप सोपी गोष्ट आहे, परंतु योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं बरीच मुलं सिलेबस कंप्लीट करू शकत नाहीत. आणि ह्याचा एक बॅकफायर म्हणून त्यांना परीक्षेमध्ये देखील खूप कमी मार्क्स मिळतात आणि त्यामुळं खूप कमी लोक ऑप्ट देखील करतात हा विषय. त्यानंतर याचा प्रो 6वं प्रो असा आहे की इट्स हाय यिल्डिंग सब्जेक्ट. सो हाय यिल्डिंग म्हणजे काय की तुम्हाला कमी मेहनतीमध्ये जास्त आउटपुट, जास्त मार्क्स मिळवून देणारा हा सब्जेक्ट ठरू शकतो इफ यू डू द स्टडी इन अ पर्टिक्युलर मॅनर. योग्य प्रकारे जर तुम्ही त्याचा स्टडी केला, योग्य मार्गदर्शन घेऊन केला, तर हा खरंच खूप हाय यिल्डिंग सब्जेक्ट आहे. यातून एक प्रोज म्हणा किंवा एक ओव्हरऑल ह्याचा जिओलॉजी शिकण्याचा एक बेनिफिट होतो की तुमच्या व्ह्यू पॉईंट्समध्ये खूप जास्त ब्रॉडन्स होऊन जातात. तुमचे इमॅजिनेटिव्ह स्किल्स जे आहेत, इमॅजिनेशन्स करण्याची तुमची जी क्षमता आहे त्याला ते स्ट्रेच करतं. जसं की जिओलॉजीमध्ये काही सब्जेक्ट्स आहेत, क्रिस्टलोग्राफी किंवा स्ट्रॅटिग्राफी. तर ह्यामध्ये तुम्हाला इमॅजिन खूप मोठ्या गोष्टी करायच्या. जसं की क्रिस्टलोग्राफीमध्ये तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर इमॅजिन करायचं आहे. तसेच 3D स्ट्रक्चर्स जे स्पेसमध्ये तुम्हाला इमॅजिन करावे लागणार आहेत वेगवेगळ्या शेप्सचे ते. किंवा स्ट्रॅटिग्राफीमध्ये मोठे माउंटन्स असतील तर त्या माउंटन्सचे भूगर्भामध्ये काय स्ट्रक्चर असेल, काय स्ट्रक्चर असू शकतं. एखादा बेड पुढे जाऊन जमिनीवरती कुठे दिसेल बाबा. तर हे इमॅजिनेशन करण्याची कला तुमची ब्रॉडन होऊ शकते. आणि हा एक खूप जेनरिक पॉईंट झाला, परंतु जर पेपर स्पेसिफिक पॉईंट म्हणाल तर जिओलॉजीमध्ये जे आन्सर्स आपण लिहितो त्यामध्ये डायग्रॅम्स, मॅप्स आणि कलर्सचा उपयोग, फ्लोचार्ट्सचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप इझिली करण्यासारखं आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये 1-2 डायग्रॅम्स किंवा फ्लोचार्ट्स बनवणं हे एक खूप सोपी गोष्ट होऊन जाते. कारण की बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की हा जिओग्राफीशी रिलेटेड आहे का बाबा, की याच्यामध्ये डायग्रॅम्स बनवले जातात, तर तसं नाही आहे. परंतु जिओलॉजीमध्ये देखील खूप मोठा स्कोप असतो डायग्रॅम्सचा आणि खूप फिगर्सचा. सो याच्यामुळं खूप हाय मार्क्स आपल्याला मिळू शकतात. सो हे काही प्रोज होते, याच्यामध्ये आपण खूप सारे ॲड्स पण करू शकतो. बट इतके प्रोज किंवा इतके जे त्याचे फायदे आहेत त्याच्यामधून मुलांना हा सब्जेक्ट घेण्यासाठी किंवा ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट इतके फायदे मला वाटते बऱ्यापैकी काफी असतील. त्याचप्रमाणे आपण जसे प्रोज आहेत तसं या सब्जेक्टचे काही कॉन्स देखील आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे काही टॉपिक्स जे असे आहेत, क्रिस्टलोग्राफी, स्ट्रॅटिग्राफी, त्याला इम्बाईब करणं, त्याला इनग्रेन करणं आपल्या माइंडमध्ये ते थोडंसं कठीण जातं. त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि जसं वेळ जाईल तसं तुम्हाला तो सब्जेक्ट आणखी चांगल्या प्रकारे समजतो आणि जितका जास्त समजेल तितका चांगला तुम्ही एक्सप्लेन करू शकतो. या बाबतीत प्रत्येक ऑप्शनल सब्जेक्टमध्ये असे 1-2 टॉपिक्स असतातच की जे थोडेसे हार्ड लाईन किंवा कोर सब्जेक्ट्स ज्याला म्हणतो त्याकडे वळतात आणि तिथे थोडंसं टेक्निकल कीवर्ड्स, टेक्निकल टर्म्स यांचं महत्त्व वाढतं. त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी काही जणांसाठी म्हणजे सर्वांसाठीच मेमरायझिंग किंवा पाठांतर करणं ही एक काही जणांसाठी जमेची बाजू असते, तर काही जणांसाठी ते हेडेक असतं. तर पॅलेंटॉलॉजी, मिनरॉलॉजी हे असे सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये खूप सारी नावं तुम्हाला पाठ करायची असतात. परंतु याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट खूप चांगलं आहे. ते असं की पॅलेंटॉलॉजी ज्याला आपण जीवाश्मशास्त्र असं देखील म्हणतो, याच्यामध्ये बायोलॉजी आणि झुलॉजीचा थोडासा पार्ट येतो, ज्याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी एक 30-40 तुम्हाला नावं पाठ करावी लागतात. परंतु याचा बेनिफिट हा आहे की ही जी नावं आहे ती वेगवेगळ्या पेपर्समध्ये, वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये तुम्ही वापरू शकता. आणि जेनरिक आन्सर लिहिण्यापेक्षा पॅलेंटॉलॉजीतली जी आपण पाठ केलेली नावं आहेत ती जर लिहिली तर एक्झामिनर्सवरती एक छाप पडते, चांगले गुण मिळतात. सेम गोज विथ मिनरॉलॉजी, सेम गोज विथ स्ट्रॅटिग्राफी. फक्त काय आहे की मिनरॉलॉजीमध्ये तुम्हाला मिनरल्सची नावं पाठ करायची आहेत, स्ट्रॅटिग्राफीमध्ये तुम्हाला फॉर्मेशन्स, ग्रुप्स, सबग्रुप्स यांची नावं पाठ करायची आहेत. हे खूप मोठं नाही आहे, हे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला करायचंच आहे. परंतु ह्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट खूप आहे, तुम्ही क्रॉस रेफरन्सिंग खूप जास्त करू शकता.
एका सब्जेक्टमध्ये शिकलेली नावं तुम्ही दुसऱ्या चॅप्टर्समध्ये जाऊन तिथल्या आन्सरमध्ये लिहिली तर एक्झामिनर ॲक्च्युली इम्प्रेस होतो. तुम्ही क्रॉस रेफरन्सिंग करताय हे त्याला समजतं, तुम्हाला सब्जेक्ट चांगला समजला आहे हे देखील एक इम्प्रेशन पडतं. सो हा एक बेनिफिट आहे. तो कॉन्स तोपर्यंतच आहे, त्याचा तोटा तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही पाठांतर करत नाही. एकदा पाठांतर झालं, एकदा गोष्ट समजल्यानंतर ते तुम्हाला ॲज अ प्रोमध्येच गणलं जाईल. मुलांना दुसरं एक असतं की फ्रिंज क्वेश्चन्स येतात ऑप्शनल सब्जेक्टमध्ये. परंतु फ्रिंज म्हणजे कसे की जे आपण कधी तयार केलेले नसतात किंवा बाबा सिलेबस वाचून आल्यानंतर सुद्धा त्याच्या बाहेरून जो प्रश्न येतात त्यांना फ्रिंज क्वेश्चन असं म्हणतात. तर हा एक युनिव्हर्सल फेनॉमेना आहे. म्हणजे कसं की प्रत्येक ऑप्शनलमध्ये एक दोन क्वेश्चन दरवर्षी हे कुठून वेगळ्याच प्रकारे विचारले जातात जिथं आपण कवर करत नाही. परंतु सायन्स रिलेटेड सब्जेक्टमध्ये ही जी गोष्ट आहे ती खूप प्रमाणात कमी होऊन जाते, कारण की रेपिटेशन्स खूप प्रमाणात जास्त आहेत. त्यामुळं फ्रिंज क्वेश्चन्सचा जो कॉन्स आहे ॲक्च्युली फार कमी प्रमाणात या सब्जेक्टसाठी लागू होतो. आता चौथी जी पॉईंट आहे की लेस मटेरियल अवेलेबल इन द मार्केट. आता खरं सांगायचं झालं तर ज्यांना माहिती आहे हा सब्जेक्ट, ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडे इतकं जास्त मटेरियल अवेलेबल आहे की त्यांना कळत नाही की त्यातलं वाचायचं काय आणि सोडायचं काय. आणि ज्यांना माहिती नाही आहे हा सब्जेक्ट काय आहे तर त्यांच्याकडं अजिबात काहीच नाही आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक दोन टॉपर्सचे नोट्स तुम्हाला मिळतील, पण ते वाचताना काय वाचायचं आहे, ते वाचल्यानंतर किती समजतं आहे हे सर्वांना माहितीच आहे. ज्यांनी वाचले सर्वांना माहिती आहे. तर बऱ्यापैकी लोकांना ते समजत नाही. सो एकतर मटेरियल, पण रिलेव्हंट मटेरियल बाजारामध्ये खूप कमी आहे. आणि जे रिलेव्हंट मटेरियल फ्रीमध्ये अवेलेबल आहे इन द फॉर्मॅट ऑफ PDFs आणि लेक्चर नोट्स किंवा यूट्यूबवरचे व्हिडिओज, तर ते खूप इरिलेव्हंट आहे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की त्यांचा उपयोग कसा प्रकारे करायचा आहे ते. सो हा एक कॉन्स आहे जिओलॉजी ऑप्शनलचा. त्यामुळेच जिओलॉजी ऑप्शनल घेताना मार्गदर्शन कशा प्रकारचं आहे हा एक खूप मोठा मेजर फॅक्टर ठरतो तुमच्या यशामध्ये, जर तुम्हाला जिओलॉजी हा ऑप्शनल घ्यायचा आहे तर. टेस्ट सिरीज नसण्याचं कारण देखील तेच आहे, कारण की एकतर फॅकल्टी मिळणं कोचिंग क्लासेससाठी अवघड आहे. जिओलॉजीचे ग्रॅज्युएट्स जे असतात, जे जिओलॉजी हा विषय घेऊन त्याच्यामध्ये करिअर करतात, ते बऱ्यापैकी रिसर्च फील्डमध्ये जातात. त्यामुळं ते इथल्या फील्डमध्ये येणं त्यांना पॉसिबल नसतं किंवा ते येऊ इच्छित नाही आहेत. आणि गायडन्स म्हणाल तर खूप कमी मुलं घेत असल्यामुळं गायडन्सचा देखील अभाव आपल्याला बघायला मिळतो. परंतु वर सांगितल्याप्रमाणे वरती जे काही तोटे आपण सांगितलेले आहेत जिओलॉजी ऑप्शनलचे, त्या तोट्यांमुळे खूप कमी जणं जिओलॉजी ऑप्ट करतात. परंतु ह्या तोट्यांना जर व्यवस्थित तुम्ही मॅनेज केलं तर हा एक खूप चांगला सब्जेक्ट होऊ शकतो मेन्समध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात आणि हे कॉन्स बरोबर हे निघून जातात. जर तुम्ही व्यवस्थित केला तर ह्यापैकी कोणताच तोटा शिल्लक राहत नाही आणि एक चांगल्या प्रकारे एक चांगला ऑप्शनल तुम्ही तयार करू शकता. प्रोज आणि कॉन्स हे सांगणारे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरती मिळतील. परंतु जिओलॉजीचा अभ्यास चालू केल्यानंतर जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करणार आहात ते प्रॉब्लेम्स मी तुम्हाला एका स्लाईडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिलं म्हणजे की मटेरियल इज देअर बट कुड नॉट लिंक द डॉट्स. तुम्ही टॉपरचे नोट्स घेऊन या, तुम्ही यूट्यूबवरचे लेक्चर्स वाचा, हे तुम्ही वाचाल, पण तुम्ही काय वाचलं किंवा काय ऐकलं हे जे डॉट्स कनेक्ट होत नाहीत, हा एक खूप प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. तुम्ही क्रिस्टोलॉग्राफीमध्ये काय वाचता, त्याचा संबंध डिस्क्रिप्टिव्ह किंवा ऑप्टिकल मिनरॉलॉजीची कसा आहे हे सांगणारं बुक्स किंवा हे सांगणारे व्हिडिओज आज मार्केटमध्ये किंवा कोणत्याही स्रोतामध्ये नाही आहेत. सो हा एक मेजर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सगळं भेटतं आहे, तुम्हाला क्लासेस पण भेटतात, ते कोचिंगवाले पण भेटतात, पण त्यातनं तुमचं निरसन होत नाही आहे, तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होत नाही आहेत. हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. दुसरं मेजर आहे की कुड नॉट अंडरस्टँड द कन्सेप्ट सो विल नॉट राईट प्रिसाइजली इन एक्झाम्स. जे काही ज्या प्रकारे तुम्ही जिओलॉजी ऑप्शनल तयार केला असेल किंवा कराल विदाऊट मार्गदर्शन, तेव्हा तुम्ही एक फेस करणार आहे की कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसणार आहेत वरच्या पॉईंटनुसार. त्यामुळे तुम्ही प्रिसाइजली एक्झाममध्ये लिहू शकणार नाही आहे आणि त्याच्यामुळे कमी मार्क्स मिळणे हे होणारच आहे.
तिसरी गोष्ट आहे ती लँग्वेज इज कॉम्प्लेक्स. नोट्स बघा किंवा कोणतेही रेफरन्स बुक्स तुम्ही वाचले असाल, त्याच्यामधली लँग्वेज जी आहे ती खूप टेक्निकल आहे. ॲज आय सेड की जिओलॉजी हा खूप रिसर्च बेस्ड सब्जेक्ट असल्यामुळे ह्यातली लँग्वेज देखील, ह्यातलं लिटरेचर देखील खूप सारं टेक्निकल भाषेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं लँग्वेज हा एक प्रॉब्लेम आहे आणि त्यामागचंच एक कारण आहे की हे लेक्चर सिरीज मी मराठी भाषेमध्ये करत आहे. लॉट्स ऑफ रेफरन्स बुक्स. अक्षरशः प्रत्येक सब्जेक्टसाठी, प्रत्येक टॉपिकसाठी 2-2, 3-3 रेफरन्स बुक्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत आणि ती प्रत्येक रेफरन्स बुक तितक्याच गरजेचं आहे, कारण की त्यामध्ये कन्सेप्ट्स दिलेल्या असतात आणि त्या येतात एक्झाम्समध्ये. परंतु एका टॉपिकसाठी 3 रेफरन्स बुक्स वापरणं, दोन रेफरन्स बुक वापरणं हे खूप इम्प्रॅक्टिकल गोष्ट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास करताना. फॉर इन्स्टन्स मी इथं काही रेफरन्स बुक्स दिलेले आहेत. यामध्ये 8 रेफरन्स बुक्स दिलेले आहेत. हे रेफरन्स बुक्स अर्धा सिलेबस देखील कवर करत नाहीत, इतकं जास्त रेफरन्स बुक्सचं मटेरियल बाजारामध्ये आहे. हे रेफरन्स बुक्स खूप स्टँडर्ड्स आहेत, जसं की प्रिन्सिपल्स ऑफ इंजिनिअरिंग जिओलॉजी, यामध्ये जनरल जिओलॉजी दिलेलं आहे, स्ट्रक्चरल जिओलॉजी, हिस्टॉरिकल अँड स्ट्रॅटिग्राफी ऑफ इंडिया, ग्राउंड वॉटर, हे सगळे रेफरन्स बुक्स क्लासवाले किंवा बाकीचे गायडन्स करणारे रेफर करतात. पण ह्यातलं नक्की वाचायचं काय, कारण की फॉर एक्झाम्पल पॅलेंटॉलॉजीमध्ये हे 250 पानांचं पुस्तक असेल मे बी, पण यातून वाचायचं काय किती आणि त्यातून लिहायचं काय आणि किती. सो हे एक पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला 2 महिने जातील, इतकं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मग हे सांगणार कोण? सो असे खूप सारे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स इथं येणार आहेत. सो बुक्स खूप जास्त आहेत आणि प्रत्येक बुकमधला जो मटेरियल आहे तो काही प्रमाणात लागणार आहे. तो हा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की व्हॉट टू रीड अँड व्हॉट टू लिव्ह इन द बुक्स. जसं मी सांगितलं की हे सांगणार कोणी नाही आहे. जे गाईड करत आहेत, यूट्यूबवरती सांगत आहेत, ते फक्त रेफरन्स बुक्सचं नाव सांगतात, पण त्यातलं नक्की करायचं काय आहे हे सांगणारं कोणी नाही आहे, ना हे समजणारं कोणी आहे. त्यामुळे गायडन्सचा खूप अभाव इथं मिळतो आपल्याला. हे एक प्रॅक्टिकल सोल्युशन आहे, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. त्याच्या पुढचं आहे की रिसर्च आर्टिकल्स पॉप्सअप व्हाईल गुगलिंग द टॉपिक. जर तुम्ही एखादा टॉपिक जर थोडं जरी कोणी प्रिपेअर केलं असेल तरी त्याला माहिती असेल की एखाद्या टॉपिकचं नाव तुम्ही टाकलं गुगलवरती, त्या टॉपिकवरती शेकडो रिसर्च पेपर्स तुमच्यासमोर पॉपअप होतात. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी रिसर्च पेपर वाचणं अजिबात गरजेचं नाही आहे. परंतु रिसर्च पेपरमध्ये जे दिलेलं आहे त्यातल्या काही गोष्टी ॲक्च्युली महत्त्वाच्या असतात एक्झामसाठी. सो हे पण एक प्रॅक्टिकल आणि एक ऑपरेशनल हर्डल मुलांसाठी आहे. त्यानंतर कुड नॉट फाइंड आन्सर्स टू फ्रिंज क्वेश्चन्स टॉपिक्स. पुन्हा कोणी हा ऑप्शनल थोडाफार प्रमाणात का होईना वाचला असेल, तयार केला असेल, त्यांच्यासाठी काही असे क्वेश्चन्स असतात ज्यांचं आन्सर त्यांना कुठेच मिळत नाही, ना इंटरनेटवर मिळतं ना गुगल, कुठेच नाही. सो असे काही क्वेश्चन्स आहेत ज्यांचं आन्सर फक्त जे जिओलॉजी शिकलेले आहेत चांगल्या प्रकारे, चांगल्या युनिव्हर्सिटीतून, त्यांना ते थोड्याफार प्रमाणात देता येतं, अदरवाईज त्याचं आन्सर मिळत नाही. सो हे जे काही आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत त्यांचं सोल्युशन्स काय असू शकतं बा, हे तसंच यानंतर देखील एवढे रेफरन्स बुक मी सांगितलेत. त्यानंतर काही अदर रेफरन्स बुक्स किंवा रेफरन्स मटेरियल देखील आहे, जसं की EPG पाठशाला. हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनतर्फे चालवली जाणारी वेबसाईट आहे, पोर्टल आहे. याच्यामध्ये बऱ्याच विषयांचे जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यामध्ये खूप सारे विषय इन्क्लुडेड आहेत आणि त्यांचं स्टडी मटेरियल आणि क्वालिटी स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. पण ते खूप जास्त आहे. त्यामधून देखील हा प्रश्न पडतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार करणाऱ्या विषयासाठी आपण इतकं जास्त वाचणं हे अगत्याचं आहे का. ट्युलिन युनिव्हर्सिटीचे नोट्स हे पण एक खूप चांगलं माध्यम आहे तयारी करण्यासाठी. परंतु ह्या सब्जेक्टमधून फक्त इग्नियस, मॅथमॉर्फिक आणि मिनरॉलॉजी हे 3 सब्जेक्ट्स आपण तयार करू शकतो. या व्यतिरिक्त जर काही आलं, जसं की सेडिमेंटरी पेट्रोलॉजी आलं किंवा इकॉनॉमिक जिओलॉजी आलं, त्यामध्ये याला टच केलेलं नाही. खूप चांगले नोट्स आहेत परंतु खूप लिमिटेड आहेत. इग्नूचे बुकलेट्स आहेत. मध्ये BSc जिओलॉजी हा कोर्स चालवला जातो.
हा जनरल कोर्स आहे. जिओलॉजीसोबत बाकीचे पण एक्झाम्स पेपर असतात. यांचं देखील मटेरियल खूप चांगलं आहे, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या तयारीसाठी हे इनफ नाही आहे. इट्स नॉट इनफ नाही आहे. तुम्ही ते रेफर करू शकता खूप साऱ्या डायग्रॅम्ससाठी किंवा टेक्निकल डेफिनेशन्ससाठी, परंतु स्टील याच्यामध्ये काही टॉपिक्स कवर केलेले नाही आहेत. जसं की ओरिजिओलॉजीचे टेक्निकल किंवा ओरिजिनेसिस ह्या गोष्टी खूप लिमिटेड आहेत. त्यामुळे हा पण एक रेफरन्स बुक चांगला असू शकतो, पण नॉट इनफ. खूप साऱ्या वेस्टर्न कंट्रीजमधल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे पोर्टल्स आणि त्यांच्या वेबसाईट्सवरती मिनरॉलॉजीचे, ओरिजिओलॉजीचे, तसेच स्ट्रॅटिग्राफीचे खूप सारे व्हिडिओज, खूप सारे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे आणि ते खूप क्वालिटी आणि खूप स्टँडर्ड मानलं जातं. सो ते देखील आहे, परंतु पुन्हा तोच प्रश्न, कोण सांगणार, कसं कळणार कोणता वेबसाईट प्रेफर करावी किंवा रेफर करावी. सो हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. डायग्रॅम्स देखील या वेबसाईट्सवरती मिळून जातात. आणि जसं आपण मागच्या स्लाईड्समध्ये बघितलं की खूप सारं मटेरियल असल्यामुळं तुकड्यांमध्ये हे जे पूर्ण कन्सेप्ट्स आहेत त्या विखुरलेल्या आहेत डिफरंट रेफरन्स बुक्समध्ये. सो हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स डील करण्यासाठी आणि जिओलॉजी ऑप्शनल हा कसा एक ऑपरेशनल आणि एक बेस्ट ऑप्शनल म्हणून त्याचा आपण तयार करू शकतो, याच्यासाठी आपण सोल्युशन्स पाहणार आहोत. तर जिओस्फेअर अकॅडमी तुम्हाला हे जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत त्यामधून कसं एक प्रकारे मार्गदर्शन होईल. जिओलॉजी ऑप्शन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे तयार करता येईल यासाठी मदत करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. कॉम्प्लेक्स लँग्वेजचा जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण पाहिला, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ मराठीतून किंवा बाकीचे जे एक्सप्लेनेशन असणार आहे ते मराठीतून देणार आहोत. खूप फास्ट तुम्हाला इम्बॅक्ट होणार आहेत कन्सेप्ट. फक्त काय असणार आहे की त्याचे नोट्स ह्या इंग्लिशमधूनच बनवावे लागणार आहेत आणि तुम्हाला जे आन्सर रायटिंग करायचं ते देखील इंग्लिशमधून करायला लागणार आहे. फायदा फक्त इतकाच आहे की ज्या कन्सेप्ट्स तुम्ही वाचणार आहात किंवा समजणार आहात त्या आधी तुम्हाला समजणार आहेत मराठीतून. ते एकदा तो बेस तयार झाल्यानंतर तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये वाचाल तेव्हा खूप कमी वेळेत तुम्ही ते इंग्लिशमधून वाचून कंप्लीट करू शकता. मेनी रेफरन्स बुक्स हा एक मोठा कॉन्स या सब्जेक्टचा आहे, हे आपण मागच्या स्लाईड्समध्ये पाहिलंच. सो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रिसाईज मटेरियल काय वाचावं लागेल, कसं वाचायला लागेल, नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, ते तुम्ही वाचून कशा प्रकारे हा सब्जेक्ट समजून घेऊन स्वतःच्या नोट्स बनवू शकता, हेचं देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल नाही आहेत मार्केटमध्ये, पण डोंट वरी, तुम्ही सब्जेक्ट्स जेव्हा आपण चालू करू प्रत्येक लेक्चरच्या अंती तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले जातील. त्यांचे शॉर्ट लॉंग आन्सर्स तुम्ही लिहून मला पाठवू शकता. त्यामध्ये मी इव्हॅल्युएशन करून तुम्हाला फीडबॅक हा दिला जाईल. नोट्स अवेलेबल नाही आहेत सर, काय करू? नोट्स हे तुम्हाला बनवावे लागतील. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा स्वतःचे नोट्स असणं खूप गरजेचं आहे. हे मीच नाही, हा प्रत्येक टॉपर आणि प्रत्येक गायडन्स देणारे शिक्षक तुम्हाला सांगतील की स्वतःचे नोट्स प्रिपेअर करणं किती जास्त गरजेचं आहे. सो मी फक्त ते नोट्स तयार करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे आपल्या लेक्चर्समधून. हायलायटिंग द की टर्म्स आणि रिलेव्हंट डायग्राम्सला तुम्हाला देणारे ॲडॉन्स जे असणार आहेत ते तुम्हाला मिळणार आहे. अँड स्टील इव्हॉल्विंग, आपल्याला हे पुढं आणखी जास्त इव्हॉल्व करून घ्यायचं आहे. तुमचे फीडबॅक्स माझ्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचं मटेरियल, कोणत्या प्रकारचं गायडन्स हवं आहे ते तुम्ही मला फीडबॅकच्याद्वारे सांगू शकता. त्याप्रमाणे आपण आपले क्लासेसचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण बनवू शकतो. लँग्वेजची काही अडथळा असेल, लँग्वेज इंग्लिश हवी असेल ते देखील तुम्ही सांगू शकता, किंवा मराठी कंटिन्यू करायचं आहे का ते देखील तुम्ही सांगू शकता. सो अशा प्रकारे एकंदरीत आपण जिओलॉजी हा सब्जेक्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकतो. जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स किंवा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स, त्यांना आपण कसं टॅकल करून त्याच्या प्रोमध्ये कसं प्रकारे आपण वाढ करू शकतो आणि त्यानुसार आपले जे प्रिपरेशन आहे ते कशा प्रकारे इफेक्टिवली बनवू शकतो.
यामध्ये नक्कीच जिओस्फिअर अकॅडमी हे आपल्याला मार्गदर्शन आणि आपल्या प्रिपरेशनमध्ये हेल्प करणार आहे.